नमस्कार विद्यार्थी मित्र हो, गणित मैत्री परिवारमध्ये सहर्ष स्वागत. इयत्ता 9वी गणित भाग 2 मॅथ सेकंड टॉपिक ट्रायंगल, टॉपिक नंबर 3 ट्रायंगल त्रिकोण. याच्या आपण दुसऱ्या तासिकेमध्ये त्रिकोणाची एकरूपता कॉन्करन्सी ऑफ द ट्रायंगल 3.2 मध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी थोडीशी तुम्हाला मदत, थोडीशी उजळणी. सेतू ब्रिज जो भाग आपण बघतोय सध्या, सेतू अभ्यासक्रम किंवा ब्रिज अभ्यासक्रमाच्या ज्या टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत त्या टेस्टची थोडीशी उजळणी थोडक्यात आपण करून घेऊया, आणि जेणेकरून त्रिकोणाच्या एकरूपतेचा बराचसा भाग तिथं लागणार आहे. मी तुम्हाला वेळच्या वेळी सांगत आलो आहे की ब्रिज सेतू, आपला जो गॅप पडला आहे, त्याचे काही सेतू आपण जॉईन करायला आहे, त्या सेतूमध्ये तुम्ही 9वीला जरी असाल तरीसुद्धा 8वीचे काही व्याख्यान्स आपण 8वी पण घेतो आहे, 9वी पण घेतो आहे आणि 10वी पण घेतो आहे. 8वीचे काही लेक्चर्स तुम्हाला ते अटेंड करायचे आहेत, ऐकायचे आहेत, हे ज्या त्या वेळेला सांगत आलो आहे. त्या 8वीच्या भागाची थोडीशी उजळणी, जी तुम्हाला ह्या आता जे काय सेतू अभ्यासक्रम सुरू आहे त्याच्या आपल्याला 3 चाचण्या द्यायच्या आहेत. त्यातली चाचणी, पहिल्या चाचणीसाठी थोडीशी मदत, त्या प्रकारची गणितं आपण सॉल्व करूया की ज्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात ते, म्हणजे ते प्रश्न न घेता त्यासारखे काही प्रश्न आपण घेऊया की जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न 8वीच्या नॉलेजवरती सोडवण्यासाठी निश्चित उपयोग होईल. म्हणजे ह्या सेतू अभ्यासक्रमाचे सुद्धा उद्दिष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही त्या व्याख्यान तर 8वीची तर ऐका, शिवाय थोडीशी मदत घेऊया आपण की कोणत्या प्रकारचे प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. त्रिकोणाची एकरूपता हे कन्सेप्ट तर आपण घ्यायचीच आहे, पण तत्पूर्वी थोडेसे असे प्रश्न आपल्याला शिकायचे आहेत. बघा, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? वर्गमुळात 3, वर्गमुळात 4, 5, 0, 7 अशा संख्या दिलेत. यापैकी कोणती संख्या अपरिमेय आहे? तर याचं वर्गमूळ 2 आहे, ही तर 5/1 आहे. 0 म्हणजे ही पूर्ण संख्या आहे, तुम्हाला माहीत आहे. हे 7/1 आहे. वर्गमुळात 3ची किंमत आपल्याला सांगता येत नाही, म्हणजे अपरिमेय संख्या म्हणून आपण हा ऑप्शनल घेणार आहोत. ABCD असे पर्याय असणार आहेत, आणि त्या पर्यायापैकी एका पर्यायाचं उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागणार आहे. ओके, तर ही वर्गमुळात 3, वर्गमुळात 2 ह्या अपरिमेय संख्या आहेत, याचं वर्गमूळ, असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सॉल्व करावा लागणार आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, हे तुम्हाला माहीत आहे. समजा त्या त्रिकोणाचे 2 कोण दिलेत, एक कोण 70चा दिला आहे, दुसरा कोण 50चा दिला आहे, आणि तिसरा कोण काढायला सांगितले. तर ह्या तिसऱ्या कोणाचं माप x घेऊया, ह्यांची बेरीज करूया, आणि मग x हे 70, 180, x बरोबर 180 वजा 70 करणार आहात, आणि तुम्ही त्याचं उत्तर काढणार आहात. तसे काही प्रश्न तुम्हाला सॉल्व करावे लागणार आहेत. आपण भाग 1 मध्ये काही गुणोत्तराचा लहान मोठेपणा बघा, 3/4 आणि 5/7 पैकी इथं तुम्ही कोणतं चिन्ह वापराल? इथं कोणतं चिन्ह, लेस, ग्रेटर, इक्वल, ह्यापैकी कोणतं चिन्ह वापराल? असं काही प्रश्न सोडवायचे आहेत. तेव्हा आपण काय शिकलो होतो बघा बरं. हा थोडीशी उजळणी आपल्याला, थोडीशी मदत तुम्हाला, तो स्वाध्याय प्रश्न तुम्हाला सेतू ब्रिजमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी कसं करणार होतो बघा बरं आपण. हे लक्षात आलं ना? हां, 7 त्रिक 21, 4 पंचे 20, ह्यातलं 21 मोठं, त्यामुळे इथं आपण हे चिन्ह भरणार आहोत. अशा सारखं सम तुम्हाला ह्या सेतू ब्रिजच्या अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे. जे 8th स्टँडर्ड 9th पहिल्या दुसऱ्यामध्ये थोडीशी जी ओळख पुन्हा उजळणी म्हणून होऊन गेली. तर त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज कसं काढणार, ह्याचा लहान मोठेपणा कसं ठरवलं लक्षात आलं बघा. अपरिमेय संख्या जी वर्गमुळातून बाहेर येणार नाही, हिला अपरिमेय, ही परिमेय. जरी ही वर्गमुळात असली तरी तिचं उत्तर आपल्याला माहीत आहे, म्हणून ही अपरिमेय, ही परिमेय, ही परिमेय, ही परिमेय, आणि हिचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही म्हणून अपरिमेय. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज माहिती होती तुम्हाला, त्या प्रकारचं गणित आपल्याला सोल्व करायचं आहे. गुणोत्तराचा लहान मोठेपणा पण तुम्ही शिकलाय. अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा तुम्हाला त्या सेतू ब्रिजचे पेपर सोडत असताना असे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. आणखीन काही प्रश्न बघूया जी तुम्हाला आज उद्या 2 दिवसामध्ये शाळेकडं पाठवायचं आहे. थोडीशी उजळणी होईल, आणि ह्या सेतू अभ्यासक्रमाचा जो हेतू आहे आम्हा सर्वांचा, तुम्हाला ब्रिज म्हणून वापरायचा आहे, तो सेतू म्हणून बघायचा आहे. 9वीमध्ये 8वीमध्ये जे तुम्ही काही घटक तुम्हाला थोडेसे फास्टली झालेत त्याची उजळणी म्हणून आपण करून घ्यायची आहे, आणि जेणेकरून ह्या 9वीच्या पुढच्या नॉलेजसाठी आपल्याला थोडीशी उजळणी आपण बघतोय आजच्या तासिकेच्यामध्ये. दररोजच्या तासिकेला थोडीशी रिव्हिजन करून घेऊनच आपण पुढे जावं, असं मुलांच्या काही सूचना आलेत. त्या पद्धतीनुसार पाठीमागचा अभ्यासक्रम. दशांश अपूर्णांकात लिहा. एखादी संख्या समजा अशी दिली आहे, याचं दशांश अपूर्णांक लिहा. हे पण आपण शिकलो बघा. असं करायचं, 3/5 15 लिहायचं, 1 राहिला त्याच्यावर 0 घ्यायचं. आता भाग जात नाही, पॉईंट देणार. 3 त्रिक 9, पुन्हा 1 राहिला 0 घेणार. 3 त्रिक 9, पुन्हा 1च राहिला. असं करत 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 हे असं जाणार, म्हणून आपण ह्याचं दशांश अपूर्णांक जे रूप आहे
ते असं लिहितो बघा, आवर्तन किंवा अशी एक रेषा मारून घेऊया त्या डोक्यावरती. असं काही गणित आपल्याला जे शिकलो होतो आपण गणित भाग 1 मध्ये, ती आपल्याला उजळणी वजा भाग म्हणून बघायचे आहे. परत पाठीमागच्या तासिकेला त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे, ह्या त्रिकोणमध्ये त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे दुरस्थ अंतरकोनाच्या मापांच्या बेरजेवर असतं. हे एक तुम्ही शिकलात, दुरस्थ अंतरकोनाचे प्रमेय म्हणून, बरोबर ना, रिमोट इंटेरियर थेरम. दुरस्थ अंतरकोनाचे माप हे त्या दूरच्या बाह्यकोनाचे माप हे 2 अंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवर असते. अशा प्रकारचे जे प्रश्न होते ते आपल्याला ह्या सेतू अभ्यासमध्ये उजळणी वजा शिकायचे आहेत. समजा असं एखादं प्रॉब्लेम दिले तुम्हाला, असा आहे, हे बघा, हा 50चा आहे, हा 60चा कोन आहे आणि या कोणाचं माप काढायला सांगितले तुम्हाला. हा बाह्यकोन कसं करणार सांगा. हा जो बाह्यकोन आहे, पाठीमागचा थेरम आपण बघितला, हा 2 आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेवर असतो, 50 अधिक 60 असं करणार आणि तुम्ही हा बाह्यकोन काढणार. तुम्ही इथं एक्स मारून तिघांची बेरीज काढून पुन्हा इकडचा कोन काढला तरी चालतो. अशा रीतीनं हे दुरस्थ बाह्यकोनाचं ॲप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीच्या बेरजेवर हा कोन घ्यायचा आहे. पुन्हा हाही भाग तुम्ही 8व्या इयत्तेपासून शिकत आलाय बघा. 2 समांतर रेषा, एक छेदिकानं जर तिला छेदली तर ह्या समांतर रेषा आहेत, एल आहे, एम आहे, एन आहे, आणि मग छेदल्यानंतर इथले काही कोन जर तुम्हाला दिले असेल, हा समजा एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे, तर आता ह्यांच्या कोणांच्या मापाबद्दल पण तुम्ही शिकलाय. समजा एक्स 50 असेल तर झेड किती असेल. ह्या 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. त्यामुळे झेडचं माप सुद्धा किती येणार सांगा, आता हे 50 येणार. पुन्हा असा प्रश्न आहे, हा वाय कितीचा असणार बघा, ह्याचा विरुद्ध कोन म्हणून पण असणार, आणि हा आता कोन वाय आणि कोन झेड हे कोणत्या प्रकारचे कोन आहेत असा प्रश्न विचारला तर हे कोणते कोन आहेत सांगा बरं. हा कोन आणि हा कोन, हा सांगा जरा. आंतरकोन का नाही आहेत, संगत कोन का नाही आहेत, हे आंतरव्युत्क्रम कोन आहे किंवा व्युत्क्रम कोन असे आहेत. अशा रीतीनं हा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणजे की ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या कृतीपत्रिका ज्या सेतू अभ्यासमध्ये दिलेत, सोपे प्रश्न आहेत. नक्की थोडंसं अटेंड केला, थोडंसं लक्ष दिलात तर ते तुम्हाला होण्यासारखे आहेत. आता हाही भाग 8व्याच्या काही ठिकाणी येऊन गेला बघा. 8वीचे काही टॉपिक्स तुम्ही जरूर बघा. हे वेळच्या वेळी मी सूचना सांगालो आहे, हे सगळं तिथे येऊन गेलं आहे. समजा ही AN ही मध्यगा म्हणजे, आणि हे BD हे असं आहे, ह्याला शिरोलंब आहे हा AC वरती काढलेला. तर त्याने असं विचारलं आहे, ह्या कोणाचं माप किती असेल. शिरोलंब म्हणजे कोण कितीचा असतो सांगा. हा कोण अँगल BDC हा कोण कितीचा येणार सांगा बरं. शिरोलंबाचा कोन हा 90 अंश असतो. आणि पुढे जर समजा BN 5 दिला असेल तर BC किती असणार, हे पण 5 असणार. मध्यगा म्हणजे हा बरोबर मिड पॉईंट असतो, त्यामुळे BC किती असणार सांगा. हे 5 सगळं मिळून 10 होणार. असं मध्यगा म्हणजे काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंडाच मध्यगा म्हणतात. समोरच्या शिरोबिंदूतून पायावर टाकलेली लंबरेषा म्हणजे शिरोलंब असते. ही मध्यगा आहे आणि हा शिरोलंब आहे. ह्याचा शिरोलंब हा मध्यगा हा भाग वेगळा आणि शिरोलंब हा भाग वेगळा. ह्याची मध्यगा असे असेल तर हा शिरोलंब हा 90 अंश कोणातून येणार आहे बघा, असा भाग ही शिरोलंब असणार आहे. इथं शिरोलंबाचं माप, शिरोलंब हा पायाशी 90 अंश कोन करतो. मध्यगा ही मध्यबिंदूंना जोडत असते, त्याचे 2 समान भाग करत असते. ह्याच्यावर काही आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. परत आणखीन एकदा बघा, अशा प्रकारचे सोपे प्रश्न म्हणजे की अपरिमेय संख्या ओळखा, त्रिकोणाच्या 2 कोणाचे मापं दिलेत, तिसऱ्या कोणाचं माप ठरवा, हे पण करता येईल बघा. हा पण कोन 70 अंश येईल म्हणून हा 110चा येईल. त्यानंतर की संख्येचा लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवत असताना आपण बऱ्याच कृत्या माहिती आहेत तुम्हाला, हे 3/7, 7/5/4 ह्यापैकी लहान मोठेपणा ठरवा. 3×4 = 12, 7×5 = 35 हे मोठं आलं म्हणून हे चिन्ह इथं द्यायला शिकलो होतो आपण. त्याच्यानंतर शिरोलंब म्हणजे काय, मध्यगा म्हणजे काय, हाही भाग 8व्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकलाय. 8वीचे काही लेक्चर्स अटेंड करा. मी पुन्हा सांगतोय, सेतू ब्रिज ही संकल्पना खऱ्या अर्थानं समजायची असेल तर 8वीचं सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. 8वीची लिंकसुद्धा तुम्ही जॉईन करून घेणार आहात आणि मग तुम्ही त्या भागाकडे जाणार आहात. हा भाग होता हा उजळणी वजा भाग आपण बघतोय. तुम्हाला थोडीशी मदत, हा गणिती कोपरा ह्या त्रिकोणाच्या एकरूपतेच्या भागात जाण्यापूर्वी, आता त्रिकोणाच्या एकरूपतेचा बराचसाच भाग आपल्याला पुन्हा ह्या टेस्टसाठी पण तुम्हाला लागणार आहे, की जे तुम्ही त्या टेस्ट किंवा ते प्रश्नांची आपण जरासं त्या त्रिकोणाच्या एकरूपता ही संकल्पना आपण समजून घेऊया. आता त्रिकोणाची एकरूपता म्हणजे काय, त्याची ओळख थोडक्यात झाली. तुम्हाला रेषाखंडाची एकरूपता माहिती आहे. 2 रेषाखंड एकमेकांना जेव्हा तंतोतंत जुळतात, ज्यांची मापं समान असतात, त्या 2 ज्या रेषाखंडांना आपण एकरूप रेषाखंड म्हणतो.
तसं आता त्रिकोण हा 3 रेषाखंडांचा समूह आहे. त्याची एकरूपता काय असणार आहे, त्याच्या कसोट्या कोणत्या असणार आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स कसे करायचे आहेत, हे ह्या 9व्या इयत्तेमधला हा भाग आहे. थोडंसं मी तुम्हाला फास्टली थोडंसं असं जलद रीतीने थोडंसं आपण हा 8वीचा भाग आहे, उजळणीवाचा भाग आहे, कृतीपत्रिका तुम्ही शिकत आहात. मी 8वीच्या सर्व लेक्चर्समध्ये हे सगळं पुन्हा एकदा शिकवलं आहे तुम्हाला, म्हणजे की त्यासाठी तुम्हाला 9वीची जरी तुम्ही 9वीत असाल तरी तुम्ही 8वीचा ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या. 8वीचे सुद्धा लेक्चर्स ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यावर आपल्याला सेतू अभ्यास किंवा आता शाळेमध्ये ज्या टेस्ट द्यायच्या आहेत, 3 टेस्ट द्यायचे आहेत आपल्याला लवकरच, आणि त्या टेस्टसाठी ह्याची मदत तुम्हाला होणार आहे. त्यासाठी रिव्हिजन किंवा खऱ्या अर्थानं आपण सेतू ब्रिज ही संकल्पना करूयात. तर मग आत्ता आपण त्रिकोणाची एकरूपता ह्या कन्सेप्टकडे जातो आहे. 2 त्रिकोण एकरूप असणे म्हणजे काय? 2 ट्रायंगल्स एकमेकांना तंतोतंत जुळणे, करेक्टली एकमेकांशी ते तंतोतंत जुळणे म्हणजे काय बघा. हे एकमेकावरती ठेवलं तर बरोबर जुळायला पाहिजे. आपले दोन्ही हात ठेवल्यानंतर कसे एकमेकाला जुळतात तसे हे 2 ट्रायंगल्स, ह्याच्या तिन्ही बाजू एकमेकाला तंतोतंत असायला पाहिजेत. शिवाय आणखीन काय सांगा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असल्या पाहिजेत, तिन्ही कोण सारखे असले पाहिजेत, तिन्ही बाजू तंतोतंत जुळायला पाहिजेत, तर ते एकमेकांना तंतोतंत जुळतील. आणि अशा रीतीने हे 2 ट्रायंगल्स एकमेकावर जर ठेवलं आपण असं बरोबर सिमिलरली, तर ते 2 त्रिकोण एकमेकावरती बरोबर बसतील. म्हणजे त्याची कोणावरती कोण ठेवला गेला पाहिजे, ज्या दुसरा विरुद्ध कोण चालणार नाही आपल्याला, त्या कोणावरती तो कोण ठेवला गेला पाहिजे. आणि मग हे तंतोतंत जुळणे ही संकल्पना आपल्याला चांगल्या रीतीने क्लिअर होऊन जाईल. असं आलं लक्षात? तंतोतंत जुळणे, त्रिकोणाची एकरूपता. 2 त्रिकोण एकमेकावरती ठेवले असता प्रत्येक बाजू एकमेकाशी एकरूप असायला पाहिजे आणि प्रत्येक कोण एकरूप असला पाहिजे. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू व तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि तिन्ही कोण यांच्याशी तंतोतंत जुळतात, तेव्हा ते 2 त्रिकोण एकरूप असतात असं आपण म्हणतो. या त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी काही कसोट्याही तुम्हाला 8व्या इयत्तेमध्ये माहिती झालेल्या आहे. ह्या कसोट्यांची ओळख करून घेऊन आपण काही अप्लाइड भाग याचा पूर्ण करून घेणार आहोत. आलं लक्षात? त्रिकोणाची एकरूपता, जेव्हा एका त्रिकोणाच्या 3 बाजू व तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि तिन्ही कोण यांच्याशी अनुक्रमे तंतोतंत जुळतात, तेव्हा त्या 2 त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असे म्हणतात. तिन्ही बाजू एकरूप असायला पाहिजेत, तिन्ही कोण एकरूप असायला पाहिजेत. मग ह्या 6 गोष्टी तपासत बसण्यापेक्षा काही कसोट्या फक्त तिन्ही बाजू सारख्या काढल्या तरी आपोआप कोण जुळतात, म्हणून कोण तपासायची गरज नाही. त्या कसोट्या किंवा शॉर्टकट तयार झाले तिथं. आता त्या कसोट्यांची ओळख आपण करून घेणार आहोत. हां, या पेज नंबर म्हणजे तुमच्या 3.2ला जाण्यापूर्वी 3.1 आपण कंप्लीट केला आहे. त्याच्यापूर्वी त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या असं दिलेत बघा, कोणत्या टेस्ट. ते तंतोतंत जुळणे ही संकल्पना पान नंबर 29वर त्रिकोण आता मी कसे जुळवून दाखवले तसे 2 त्रिकोणाच्या आकृत्या, सगळे कोण आणि सगळ्या बाजू एकमेकांना तंतोतंत जुळणे आणि मग ते 2 त्रिकोणांना एकरूप त्रिकोण म्हणायचं असं म्हणले. त्यातली पहिली कसोटी बघा. आता पहिली कसोटी नंबर 1 दिले बघा, कोबाको. कोबाको काय अर्थ असेल याचा? कोबाको, को म्हणजे कोण, बा म्हणजे बाजू, परत कोण, बाजू कोण, बाजू कोण, कोण बाजू कोण. हे कसं करायचं आहे बघा. जेव्हा 2 त्रिकोण, हा एक त्रिकोण आहे आणि हा एक दुसरा त्रिकोण आहे, ह्या त्रिकोणातल्या 6 गोष्टी तपासत बसण्यापेक्षा केवळ तुम्हाला असं जर दिलं असेल तिथं तरीसुद्धा त्या त्रिकोणाला आपोआप एकरूप येतात. म्हणजे समजा हा कोण आहे तेवढाच हा पण कोण आहे. मी याला नावं देतो जरासं, ABC, आणि ह्याला समजा PQR असं नाव दिलं, तर B हा कोण Qला तंतोतंत जुळतोय. त्याच्यानंतर समजा की असं दिलं इथं, हा जो कोण आहे हा C हा R एवढा आहे, तंतोतंत जुळतोय जसे, आणि ह्यांच्यामधली बाजूची लांबीसुद्धा सेम आहे. असं जर तिथं कंडिशन अशी माहिती दिली असेल तरीसुद्धा त्या 2 त्रिकोणांना एकरूप त्रिकोण म्हणायचं आहे. कोणती कसोटी आहे बघा, कोण बाजू कोण, कोण बाजू कोण, म्हणून तिला म्हणायचं आहे कोबाको कसोटी. आलं लक्षात? ही कोबाको कसोटी होती. दुसरी कसोटी बघा तिथं काय दिलं त्यांनी, हां, बा को बा. आता लक्षात आलं का बघा, बा को बा. कोबाकोचा पुन्हा एक अर्थ आहे, परत एकदा बघा. एका त्रिकोणाचे 2 कोण व त्यांची सामायिक बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यांची सामायिक बाजू, त्यांच्यामध्ये समाविष्ट होणारी बाजू, त्यांची सामायिक बाजू. आता इथं काय होणार बघा, एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्या 2 बाजूंनी समाविष्ट झालेला कॉमन असणारा जो कोण आहे तो कोण एकरूप असायला पाहिजे. तिथं कसोटी बदलते. आता
बघा बरं काय होतं आहे. हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे. बाजू ही बाजू ह्या बाजूशी तंतोतंत जुळते, ही बाजू ह्या बाजूला तंतोतंत जुळते आणि त्या दोन्हीचा जो सामायिक कोन आहे तो कोन एकरूप असेल तर आता हे बघा ह्याला म्हणायचं आहे कोन बाजू कोन, कोन बाजू कोन. ह्याला मात्र बा को बा असं कसोटी म्हणायचे. हा लक्षात. याची ओळख थोडीशी झाली आहे. ह्याचे ॲप्लिकेशन्स आपण शिकणार आहोत. आकृतीवरनं कोणती कसोटी आहे ते ठरवायचं काम आपल्याला 3.2 मध्ये करायचं आहे. 3.2 मध्ये त्या एक्झाम्पलचा कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप येतात ह्याचा आपण विचार करायचा आहे. इथं एकरूपता हा संबोध तुम्हाला चिन्हामध्ये पण लिहायचा आहे. बघा हे बघा हा जो त्रिकोण ABC आहे हा एकरूप आहे त्रिकोण PQRला आणि त्याची कसोटी आहे को बा को. इंग्लिशमुळे काय लिहिणार अँगल साईड अँगल ASA. ह्याला काय म्हणणार सांगा बरं साईड अँगल साईड. दोन साईड्स आणि त्यांच्यामधला कॉमन कोण आहे. थर्ड टेस्टकडे जाऊया. थर्ड टेस्ट आहे बघा बा. इंग्लिशची मुलं सेमीची मुलं काय म्हणणार SSS यानी की साईड साईड साईड. बा याचा अर्थ बाजू. जेव्हा एका त्रिकोणाचे तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी छोटी आकृतीकडे जाता. ही बाजू ह्या बाजू एवढी आहे, ही बाजू ह्या बाजू एवढी आहे, ही बाजू ह्या बाजू एवढी आहे. फक्त बाजू एकरूप आहेत, कोणाचा इथं उल्लेख केला नाही, तेव्हा ती बाबा कसोटी होणार. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी अनुक्रमे एकरूप असतात. हिला एकरूप नाही म्हणून म्हणायचं नाही, हिच्याशी एकरूप असणारी अनुक्रमे जेव्हा एकरूप असतात तेव्हा ते दोन त्रिकोण बा या कसोटीनुसार एकरूप असतात. आणखीन एक महत्त्वाची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, त्याची आठवण करून देतो. आता ही फक्त राईट अँगल ट्रँगलमध्ये वापरायची प्रॉपर्टी आहे. हा एक राईट अँगल ट्रँगल आहे आणि हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये हा कोण हा हायपोटेनिस एवढा आहे आणि ही साईड कोणती एक साईड घेऊया. आता इथं मात्र चौथी कसोटी होणार आहे. ती कोणती कसोटी होणार बघा कर्णभुजा. एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू यांच्याशी जर अनुक्रमे जुळताना दिसत असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा या कसोटीने एकरूप असतात अशी संकल्पना आहे. तर ह्या चार टेस्टचं उपयोजन कसं करायचं, फिगरमध्ये कसं बसवायचं हे 3.2 मध्ये आपण शिकणार आहोत. आणि ह्या 3.2च्या आधारे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला शिकायचे आहेत. म्हणजे काही उदाहरणं तुम्हाला त्या सराव टेस्टमध्ये सेतू ब्रिजमध्ये सुद्धा त्या फिगरकडे बघून असे प्रश्न येणार आहेत परीक्षेमध्ये. हे फिगर दिली जाईल अशी आणि म्हटले जाईल हे दोन त्रिकोण कोणत्या टेस्टनुसार एकरूप आहेत ते लिहा. बाय विच टेस्ट दीज टू ट्रायंगल्स मस्ट बी कॉन्ग्रंट. आता अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल म्हणजे ASA को बा को. बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, बा को बा SAS. ओनली 3 साईडचा विचार केला असेल तर बा होणार. आणि हायपोटेनिस कर्ण आणि बाजू असेल. इथं बाजू हीच पाहिजे असे नाही, दुसरी कोणतीही बाजू असेल तरी चालतं. एक बाजू आणि एक जेव्हा एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू यांच्याशी एकरूप येतात तेव्हा ते दोन त्रिकोण कर्णभुजा या कसोटीने एकरूप असतात. कर्णभुजा या कसोटीने एकरूप असतात अशी ती एकरूपतेची चौथी टेस्ट आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर मग आता प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपण जायला हरकत नाही. तिथल्या फिगर्स बघा, तिथली टेस्ट बघा, तिथं कोणत्या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरं अपेक्षित आहेत बघा. तुम्हाला असंच त्या सेतू अभ्यासमध्ये सुद्धा याची नितांत गरज आहे. तुम्हाला टेस्ट ओळखायचं काम सोपं आहे. बघा बा को बा हायपोटेनिस साईड टेस्ट कर्णभुजा प्रमेय. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता ते फिगरमध्ये शोधायचं आहे काय दिलं आहे, त्या एकरूपतेची खूण कुठं आहे बघा. इथं एक चांदणी इथं एक चांदणी. याचा अर्थ असा हा कोण ह्या कोणाशी तंतोतंत जुळतो. ह्याच्यावर दोन रेषा ह्याच्यावर दोन रेषा, ह्याचा अर्थ असा हा कोण ह्या कोणाशी जुळतो. ह्याच्यावर एक रेष सोडल्या ह्याच्यावर एक रेष सोडल्या, ह्याचा अर्थ ही बाजू ह्या बाजूशी तंतोतंत जुळते, ही बाजू ह्या बाजूला तंतोतंत जुळते. ह्या तीनही बाजू अनुक्रमे पहिली पहिल्याशी, दुसरी दुसऱ्याशी, तिसरी तिसऱ्याशी जुळते. एक कर्ण ह्या कर्णाशी जुळतो, एक बाजू ह्या बाजूशी जुळते. अशी माहिती ज्या फिगरमध्ये दिली जाते त्याच्यावरून आपल्याला टेस्टचं वर्गीकरण करायचं आहे. ह्या टेस्ट आपल्याला लिहायच्या आहेत तिथं. बघूया तर मग 3.2 मध्ये जाऊया आपण की जिचा विचार आपल्याला
हा ज्याचा विचार करून आपल्याला ह्या सेतू अभ्यासमध्ये सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे. चला तर मग जाऊया पुढं. तुम्हाला उजळणी व्हावी आपण आता गॅपमध्ये आहोत. स्कूल सध्या अजूनही सुरू झाले नाहीत. त्या गॅपमध्ये असणारा जो पूल आहे टीचर्स आणि स्टुडंट्सला जॉईनिंग करणारा, हा तो सेतू अभ्यास आहे. अतिशय सुंदर प्रश्न तुम्हाला सगळ्यांना कनेक्ट करण्यासाठी, आपल्या सगळ्यांना टीचर्स आणि स्टुडंट्सना कनेक्ट करण्याला हा एक ब्रिज आहे. त्या ब्रिजचं आपल्याला टेस्ट द्यायचे आहेत. त्या शाळेकडं टेस्ट पाठवायचे आहेत, तुम्ही त्या सोडवायच्या आहेत घरी आणि आपल्या टीचर्सना पाठवायचे आहेत. तुम्ही सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलात असं झाल्यानंतर आपण पुन्हा जेव्हा याला येऊ म्हणजे तो गॅप राहणार नाही. ओके, चला तर मग सराव संच 3.2मध्ये जाऊया. काही प्रश्न कसे आहेत बघा 3.2 मधले. 3.2 मधला पहिला प्रश्न, खालील प्रत्येक उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या एकरूपतेच्या खुणा करून दाखवल्यात. तुम्ही कसोटीचं नाव लिहा. बघा पहिली फिगर, हा एक ट्रायंगल आहे. तुम्ही पट्टीचा वापर करून ट्रायंगल काढणार आहात. ह्याच्यावरती एक रेषा आहे, ह्याच्यावरती एक रेषा आहे. ह्याचं नाव ABC आहे बघा. ह्या ट्रायंगलचं नाव आहे PQR आहे. करेक्ट एकमेकाला तंतोतंत जुळतील अशा बाजू काढलेत. पहिली बाजू आहे. ह्याच्यावरती 2 रेषा, ह्याच्यावरती 2 रेषा, ह्याच्यावरती 3 रेषा आहेत. ह्याचा अर्थ लक्षात घ्या. ह्या उगाच रेषा काढल्या नाही आहेत, त्याचा संबोध संकल्पना लक्षात घ्या. या आकृतीमधली ही AB बाजू PQशी तंतोतंत जुळते, BC ही बाजू QRशी तंतोतंत जुळते, AC ही बाजू PRशी तंतोतंत जुळते. कशावरून ठरलं बघा, इथं 3 रेषा, इथं 3 रेषा, इथं 2, इथं 2, इथं 1, इथं 1, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग तुम्ही इथं कोणती टेस्ट दिसते, डॉट 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 कसोटी. कोणती कसोटी, ती रिकामी जागा भरायची आहे की इथले 2 ट्रायंगल्स, हा ट्रायंगल ABC आहे तो एकरूप आहे त्रिकोण PQRला. हा फक्त त्या कसोटीचं नाव लिहा. जेव्हा एका त्रिकोणातील तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी अनुक्रमे एकरूप असतात तेव्हा ते 2 त्रिकोण बा SSS या टेस्टने एकरूप असतात. म्हणून याचं उत्तर लिहिणार आहात. करेक्ट उत्तर आहे बा कसोटी. बा कसोटी जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा अप्रत्यक्षरित्या एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी अनुक्रमे एकरूप आहेत, हा संबोध आणि ही कसोटी तुम्ही समजून घेत असता. लक्षात सगळ्यांच्या. ही झाली बाबा कसोटी. असंच आपण आता दुसरे फिगर जरा नीट काळजीपूर्वक बघा. तुम्ही टेस्ट सांगण्याचा प्रयत्न करा लगेच. चला तर मग पुढे जाऊया. कोणती कसोटी आहे बघूया. फिगर कशी आहे बघा, कोणती टेस्ट लागू पडते बघा जरा तिथं. बघा जरा फिगरचं निरीक्षण करा. कोण सांगते उत्तर बघूया. दुसरी फिगर क्रमांक 2 बघूया जरासं काय आहे बघा. आता फिगर नंबर 2 बघा. XYZ आणि LMN नावाचे 2 ट्रायंगल्स दिलेत. त्याच्यामधल्या एकरूपतेच्या खुणा आपल्याजवळ काढून दाखवल्यात त्यांनी. असं ट्रायंगल आहेत बघा, असे ट्रायंगल आहेत. तुम्ही हातानं ट्रायंगल्स काढू नका. माझा वेळ वाचवण्याचा हा प्रयोग आहे. तुम्हाला तो समजून घ्याल. मला काही लिमिटेशन्स आहेत. वेळेत जास्त संबोध तयार व्हावं, आकृती काढण्यामध्ये वेळ जायला नको, आपण एज्युकेशन आपल्या मूळ हेतूपासून दूर जायला नको. हे बघा, इथं एक रेषा आहे, इथं एक रेषा आहे. पुन्हा एकदा बघा, ह्या रेषा ह्या खुणा काय दाखवत आहेत हे समजून घ्या. उगाच काहीतरी नाही, उगाच कुठली तरी कसोटी नाही इथं. पुन्हा एकदा बघा, XY हा LMला तंतोतंत जुळतो कारण ह्याच्यावरती रेषा एक रेषा काढली. YZ हा MNशी तंतोतंत जुळतो. समजा हे 3 असेल तर हे 3 आहे, हे 6 असेल तर हे 6 आहे. आणि हा कोण जर समजा 100 अंश असेल तर हा सुद्धा 100 अंशाचा आहे. ह्या माहितीवरनं हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप येतील. बघा आता कोणती कसोटी होते, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू. हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप येणार, ही बघा बाकोबा कसोटी. आणि लिहिणार कसं, ट्रायंगल XYZ कॉन्गरंट टू ट्रायंगल LMN बाय टेस्ट SAS टेस्ट. आलं लक्षात. तिसरी फिगर बघा. तिसरी फिगर बघा बरं, कोणती फिगर आहे तिथं काय सूचना दिल्या बघा. दिलेलं इन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. त्याची नावं आहेत PQR. त्याच्यानंतर आहे बघा TSU. इथं असंच खून दिलं आहे बघा. असं केलं आणि इथं एक 0 काढलं. याचा अर्थ P हा S तंतोतंत जुळतो. सेम फिगर आहे बघा. इथं असं केलं, इथं असं केलं. त्यानंतर इथं
पी आरवरती 2 रेषा काढलेत आणि टी एसवरती 2 रेषा काढलेत. याचा पी आर हा एस टीशी तंतोतंत जुळतो. आणि त्याच्यानंतर इथं असं चांदणी काढली बघा किंवा गुणिले चिन्ह केले. आरवरती असं केले बघा, असं आहे. आणि टीवरती पण असं आहे बघा. त्याचा फरक जरा लक्षात घ्या. आत्ता त्यांनी नावं देताना कसे लिहिले बघा, पी क्यू आर असं लिहिलं नाही. त्यांनी काय लिहिले बघा, ट्रायंगल पी आर क्यू, पी क्यू आर असं सलग लिहिलं नाही. पी हा कोणाशी एकरूप आहे हे लक्षात घ्या, ह्याचा क्रम लक्षात घ्या. एकास एक संगती. पी हा कोणाशी एकरूप आहे सांगा, एस सी. अगदी बरोबर, एस सी एकरूप आहे. आर हा कोणाशी एकरूप आहे बघा, आर हा टी सी. आर 2 नंबरला आहे ना, इथं त्यांनी टी लिहिले बघा. हे पण लक्षात घ्या. नावं लिहित असताना पण क्रम महत्त्वाचा. एक्स हा एल सी, वाय हा एम सी, झेड हा एन सी, पी हा एस सी, आर हा टी सी. आता उरलं अक्षर कोणतं राहिलं, कोण आपोआप एकरूप येणार आहे, तो कुठला येणार सांगा बरं, क्यू सी. काय येणार सांगा, आता इथं यू येणार बघा. आता हा क्रमही महत्त्वाचा, एकास एक संगतीसुद्धा महत्त्वाची आहे. आणि मग तुम्ही आता ह्याची टेस्ट लिहा ना, कुठली येणार सांगा आता, कोण बाजू कोण, कोण बाजू कोण, कुठली कसोटी येणार बघा, को बा को अशी कसोटी येणार. इंग्लिशची मुलं, सेमीची मुलं काय लिहिणार, ASA टेस्ट. आलं लक्षात सगळ्यांच्या. असं ह्या फिगरवरचे प्रश्न आहेत. तुम्हाला आणखीन एक फिगर आहे बघा, तीही समजून घेऊया. ह्या टेस्टचा आधार घेऊन आपल्याला ह्या कर्णभुजा कसोटी कोणती किंवा ह्या कसोट्या कोणती कसोटी लागू पडते ह्याचं विभाजन आपल्याला लक्षात यावं. कोणती कसोटी लागू पडते यासाठी एकरूपतेच्या खुणा कशा दिल्यात आणि कसोटीचा अर्थ काय, ह्या दोन्ही गोष्टी माहिती झाल्या तर पटपट तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. त्यासाठी कसोट्या फिगरकडे बघताना कसोटीचा नीट अर्थ लक्षात घेऊया आणि मग ॲप्लिकेशन करूया. प्रत्येक गोष्ट समजून घेऊन मग त्याचं ॲप्लिकेशन करता येईल. डायरेक्ट ॲप्लिकेशन शिकता येणार नाही आपल्याला. त्यासाठी ती सलगता त्या व्याख्यांमध्ये असायला पाहिजे. तुम्ही सलगपणे हे व्याख्यान किंवा पाठीमागचा भाग हा सगळा माहिती असायला पाहिजे तुम्हाला. चला तर मग पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. हे बघा, हे बघा, इथं 90ची खूण आहे, इथं 90ची खूण आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, 90ची खूण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहेत दोन्ही पण. त्याच्यानंतर इथं एक खूण केलं बघा, इथं एक रेषा, इथं एक रेषा ओढली, इथं 2 रेषा ओढल्यात, इथं 2 रेषा ओढल्यात. ह्याचं नाव आहे बघा LMN आणि ह्याचं नाव आहे बघा पी कुठं नाव आहे बघा, टी हा राईट अँगल आहे, 90चा हा टी आहे आणि त्याच्यानंतर आर नाव आहे. आता नावं देत असताना LMN घेतलं. समजा तुम्ही एक नाव आहे तसं घ्या, LMN. एकरूप त्रिकोण लिहित असताना L हा एकरूप कोणास येणार, L हा एकरूप कोणास येणार तर ह्या PC येणार. 90चा M आहे ना, ह्यातला 90चाच तिथं आला पाहिजे आणि इथं हा N आहे त्याच्याऐवजी R आला पाहिजे. आता एका काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील. राईट अँगलचा जो काटकोन त्रिकोणाची तुलना करत असताना कोणती कसोटी वापरायची आहे, कर्णभुजा, हायपोटेन्यूस साईड टेस्ट असे द्यायचे आहेत. तुम्हाला जी कृती पुस्तिका म्हणजे की सेतू ब्रिजमध्ये ह्याचे ॲप्लिकेशन्स फार छान पद्धतीनं पुन्हा आलेत. त्यासाठी तुम्हाला ह्या कसोट्या माहिती पाहिजे होत्या आणि त्या कसोटीच्या आधारानं तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येणार होती. त्यातले काही आणखीन प्रश्न बघूया, मग आपण 3.2मध्ये उर्वरित भाग पूर्ण करून घेऊया. आता इथं काही प्रश्न थोडेसे ॲप्लिकेशन्सचे भाग आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. ह्याला परीक्षा म्हणतात. इथं कोणती कसोटी लागू पडेल असा विचार करायचा भाग आहे बघा. हाही विचार जरा आपण इथंच करून घेऊया. जो तुम्हाला आज उद्या 2 दिवसात जी टेस्ट तुम्ही सोडवत आहात त्या टेस्टसाठी हे आजचं व्याख्यान किंवा अशी जरा सलगता व्याख्यानमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सेतू ब्रिजमध्ये आहात तर सेतू ब्रिजचा कोणता भाग हा 8thमध्ये होऊन जाणारा भाग, थोडीशी प्रकरणं पाठीमागे पुढे होतात त्यामुळं तो सलगतामध्ये येण्यासाठी आपण काही बघूया. आता समजा असा प्रश्न परीक्षेमध्ये आला, हे बघा, इथं 90चा अँगल दिला, इथं 90चा अँगल दिला आणि इथं एक खूण केली आणि इथं एक खूण केली आणि विचारलं हे 2 ट्रायंगल कोणत्या टेस्टनं सिमिलर आहेत सांगा. आता इथं काय करायचा विचार आपल्याला, इथं बघा हा ट्रायंगल PQR आणि हा ट्रायंगल PSR, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल बघताना वरचा ट्रायंगल राईट अँगल आहे, एक साईड आहे. पण आता विचार असा करायचा आहे, सर असं शिकतोय आपण
एका त्रिकोणाची एक बाजू आणि एक कर्ण दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या एक बाजू आणि यांच्या कर्णाशी एकरूप असायला पाहिजे होता, पण इथं एकरूपची खूण दिली नाही, त्याची आवश्यकताच नाही, कारण हे दोन्हीचा कॉमन आहे, निश्चितपणे एकरूप असणार आहे. असा ॲडिशनल विचार आपल्याला प्रूफसाठी करायचा आहे. मग कोणती कसोटी येणार सांगा? हे दोन ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार एकरूप येणार? हायपोटेनिस साईडनं. हे प्रूफसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून असा प्रश्न विचारला तर हे दोन ट्रायंगल्स एकरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार? कर्णभुजा कसोटीनुसार. समजा तुम्हाला असा एक फिगर दिली, हे बघा, असं सांगितलं ही बाजू ह्या बाजूशी जुळते, ही बाजू ह्या बाजूशी जुळते, आणि तुम्ही आता हे दोन ट्रायंगल एकरूप आहेत का ते लिहा. मग तुम्ही म्हणणार ह्या त्रिकोणात एवढीच माहिती दिल्या, पण काही माहिती आपल्याला माहिती झाली. आता काय झालं, ही कॉमन साईड कॉन्ग्रंट असणार, कसं जनरल नॉलेज आहे, तसं विरुद्ध कोण एकरूप असतो हेही तुम्ही आता शिकलात. हा कोण एकरूप असणार हे न देता सुद्धा सत्य आहे, कारण हा विरुद्ध कोण आहे. कोणती कसोटी झाली सांगा? आता हा विचार प्रूफसाठी आपल्याला लागणार आहे, किंवा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला ह्या टेस्टचा वापर करून आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. पुढे असे प्रश्न येणार आहेत, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, कोणती कसोटी येणार सांगा? बा को बा SAS अशी टेस्ट येणार आहे. हा लक्षात सगळ्यांच्या. आणखीन प्रश्न याच्यावरती असे येऊ शकतात की आत्ता तुम्ही फक्त एवढीच माहिती दिली असेल तर हे दोन त्रिकोण एकरूप म्हणू शकू का आपण? हे बघा, असं दिलं, फक्त असं आहे, ही बाजू ह्या बाजू एवढी आहे, एवढीच माहिती दिल्या, आणि हा त्रिकोण ABC आणि PQ हे दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी ही बाजू ह्या बाजू एवढी आहे. तुम्हाला माहिती असणारा भाग होता हा एवढा. काय होता सांगा बरं? हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण आहे. फक्त एवढ्यावरून आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप म्हणता येतील का? नाही म्हणता येत. मग इथं आणखीन काहीतरी माहिती द्यायला पाहिजे होती. ही बाजू ह्या बाजू एवढी असं द्यायला पाहिजे होतं, किंवा मग हा कोण ह्या कोणा एवढा असं द्यायला पाहिजे होतं. अशी ही माहिती अपुरी आहे, असा सुद्धा भाग आपल्याला त्या सेतू ब्रिजच्या प्रश्नांच्यामध्ये करायचा आहे. सेतू ब्रिजचा अभ्याससुद्धा सोडणार आहात. तुम्हाला पुन्हा याची आठवण करून देतो की आपण 9वीत असलो तरी 8वीचा सुद्धा लेक्चर्स ऐकायचे आहेत. 8वीच्या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. चॅनल गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ॲट अ टाईम सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. जो तुम्ही सेतू अभ्यास सोडत आहात त्या अभ्यासाचं लेक्चर तुम्ही बघितलात तर तुम्हाला ह्या संबोध संकल्पना क्लिअर होतील. थोडा गणिती कोपरा किंवा सेतू ब्रिज सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला गणित मैत्री परिवारचा उपयोग, म्हणजे गणित मैत्री परिवार हा आपण आपल्या मदतीसाठी निर्माण करतोय. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे असा भाग नाही. थोडंसं उजळणी भाग पूर्ण झाला, सेतू ब्रिजसाठी ज्या अडचणी मुलांना येणार आहेत तेही सॉल्व्ह झाल्या, असा थोडासा भाग आपण करंटली करतोय. 3.2 मधला पहिला जो भाग होता आकृतीवरचा तेवढा भाग आपला ह्या 9th स्टँडर्डमधला पूर्ण होतोय. पुढील तासिकामध्ये लवकरच भेटूया आणि पुढचा भाग आपण शिकूया. तोपर्यंत बाळांनो, तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी. कॉन्फिडन्सली राहा, आनंदी राहा. ओके बाळांनो.